आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात काही लोकांना दंगली घडवायच्या असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलाय। भुजबळांच्या शायरीवरून जरांगेंनी हा आरोप केला। ओबीसी नेत्यांनी हे आरोप फेटाळले, तर महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा नेत्यांनी बिघडवल्याचा आरोप राज ठाकरेंचा आहे। महाराष्ट्रात कुणाला घडवायच्या दंगली? ओबीसी मराठा संघर्षावर कुणाला भाजायची आहे स्वार्थाची पोळी? निवडणुकीच्या तोंडावर जातीय ध्रुवीकरणाची खेळी। छगन भुजबळांच्या या शेरो शायरीवरून मनोज जरांगे पाटलांनी भुजबळांच्या हेतूबाबत संशय व्यक्त केलाय। छगन भुजबळांची शेरो शायरी चिथावणी देणारी आहे। भुजबळांना दंगली घडवायच्यात का असा आरोप त्यांनी केला। त्यांचं असं म्हणणं होतं की आता गंजल्या तलवारी त्या घासून ठेवा। मग ते शायरीच्या माध्यमातून असं कशाच्या माध्यमातून ह्यो इशारा डेंजर आहे, ह्यो इशारा डेंजर आहे की तलवारी गंजल्या त्या घासून ठेवा। याचा अर्थ त्याला बहुतेक मराठ्यांसंग दंगल घडून आणायची, जाती जाती तेढ निर्माण करायचं। ओबीसी लढ्याबाबत बोलताना भुजबळांनी शायरीचा आधार घेतल्याचा दावा लक्ष्मण हाकेंनी केलाय। भुजबळांच्या शायरीचा वेगळा अर्थ काढल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केला। कायदा सुव्यवस्था आहे ना महाराष्ट्रात, देशात कायदा सुव्यवस्था आहे ना, शासन प्रशासन त्याचं काम करेल ना, पोलीस डिपार्टमेंटवर काय विश्वास आहे ना आपला सर्वांचा। त्यामुळे असं काहीतरी त्या शब्दाचा अर्थ घ्यायचा आणि त्या शब्दाचा अर्थ घेऊन काहीतरी वक्तव्य करायची, मला वाटतं हे खूप पुअर लेवलची स्टेटमेंट आहे। आरक्षणाच्या लढ्याच्या माध्यमातून जातीपातीत विष कालवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं राज ठाकरे म्हणाले। मतांसाठी असा प्रयत्न करणाऱ्या सगळ्याच नेत्यांना राज ठाकरेंनी सुनावलंय। हे सगळे पुढारी हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवून फक्त मत हातात घेतील आणि बोळसटपणे हे मत देतील देखील। काय होणार महाराष्ट्राचं? आणि मी नेहमी सांगत आलो की जे उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी सुरू आहेत तसं महाराष्ट्रात उद्या सुरू होईल, खून खराबे होतील याच्यावरनं। मराठ्यांना आरक्षण मिळेल न मिळेल, ओबीसींचा आरक्षणाचा हक्क अबाधित राहील न राहील, पण महाराष्ट्रातल्या जातीय सलोख्याला मोठा धक्का बसलाय हे मात्र खरंय। सचिन बडेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।